बातम्या थोडक्यात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही वेळातच दुपारी 1 वाजता पदभार स्वीकारतील आणि त्याआधी उद्धव ठाकरे मंत्रालयातल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करतील। उद्धव ठाकरे पदभार स्वीकारल्यानंतर कशा पद्धतीने काम करतात, कोणकोणते निर्णय घेतात याबद्दल सत्यात उत्सुकता वर्तवली जाते। राष्ट्रवादी काँग्रेस आता उपमुख्यमंत्रीपद घेणार नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळते। पक्षांतर्गत सातत्याने निर्माण झालेले वाद यामुळे हा निर्णय घेतलाय अशी शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळे असं जर झालं तर काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी बाळासाहेब थोरात यांचे नाव सगळ्यात आघाडीवर आहे। शपथ घेतल्यानंतर सरकारनं शेतकऱ्यांसाठी काय केलं याची आम्ही श्वेतपत्रिका काढणार आहोत अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केली आहे। पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकणार असल्याचं देखील ठाकरे यांनी काल म्हटलंय। त्याचबरोबर किल्ले रायगडाच्या संवर्धनासाठी आणखी 20 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतरच काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली। ठाकरे सरकारवर देवेंद्र फडणवीस यांनी पहिली टीका केली। किमान समान कार्यक्रमावरून करण्यात आलेल्या टीकेत या कार्यक्रमात मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राचा उल्लेख नसल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। त्यांच्या टीकेला उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले। मंत्रिमंडळाची बैठक आणि किमान समान कार्यक्रम हा संपूर्ण राज्याचा असतो, एका विभागाचा नाही असा प्रतिटोला त्यांनी लगावलाय। त्याआधी काल उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यानंतर शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी देखील मंत्रिपदाची काल शिवाजी पार्कमध्ये शपथ घेतली। शिवसेनेचे दुसरे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी देखील काल मंत्रिपदाची शपथ घेतली। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी देखील काल शपथ घेतली। छगन भुजबळ यांनी जयंत पाटील यांच्या तर काल शपथ घेतली। ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज यांचंही त्यांनी काल स्मरण केलं। त्यानंतर काँग्रेस नेत्यांनी शिवाजी पार्कवर शपथ घेतली। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी त्यानंतर शपथ घेतली। काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांनी त्यानंतर शपथ घेतली आणि त्यानंतर या शपथविधी सोहळ्याची सांगता झाली। काल या शपथविधी सोहळा जेव्हा पार पडला त्यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या समवेत उपस्थित होते। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यानंतर त्यांचा मुलगा आणि आता शिवसेनेचा आमदार आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना कडकडून मिठी मारली। ठाकरे घराण्यासाठी हा सर्वोच्च क्षण होता, कारण मुख्यमंत्रीपदी आता उद्धव ठाकरे विराजमान झाले। या सोहळ्यानंतर राज ठाकरेंची आई आणि उद्धव ठाकरेंच्या मावशी आणि काकू वृंदा ठाकरे मंचावर आल्या होत्या। उद्धव ठाकरेंचं अभिनंदन करताना त्या भावूक झाल्याचं पाहायला मिळालं। मनसे अध्यक्ष राज ठाकरे शपथविधीला उपस्थित होते। मंचावर येताच त्यांना कडेची सीट आधी देण्यात आली होती आणि त्यानंतर मंचाच्या मध्यभागी त्यांना बसवण्यात आलं, तेव्हाची दृश्य आपण बघतोय। रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष मुकेश अंबानी सहकुटुंब या शपथविधी सोहळ्याला काल उपस्थित होते। रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्ष नीता अंबानी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची व्यासपीठावर भेट घेतली। महाआघाडीचे शिलेदार शिवसेना नेते खासदार संजय राऊत काल शपथविधी कार्यक्रमाला पूर्ण थांबू शकले नाहीत, कारण त्यांना काहीसं बरं वाटत नव्हतं आणि त्यामुळे इथे प्रचंड गर्दी आणि गराड्यात झालेल्या धक्काबुक्कीनं त्यांना अस्वस्थ वाटत होतं। त्यांना आराम करण्यासाठी जवळच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात नेण्यात आलं होतं। शपथविधीनंतर उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबियांसमवेत सिद्धिविनायकाच्या दर्शनाला देखील काल गेले होते। सत्ता स्थापन होताच सेना भवनाचं ड्रोन फुटेज देखील प्रसिद्ध झालंय। सेना भवन आणि हा सगळा परिसर आहे असा भगवामय झाला होता। भव्यदिव्य व्यासपीठ, कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी असं शपथविधी सोहळ्यादरम्यानचं दृश्य आपण बघतोय आणि हे शपथविधीचं फुटेज आता आपण बघतोय ते ड्रोन फुटेज आहे। मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंचं अभिनंदन केलं आणि ट्विटरवरून त्यांनी उत्कृष्टपणे राज्याच्या भविष्यासाठी उद्धव ठाकरे काम करतील असा विश्वासही व्यक्त केला। भाजपच्या उन्मादामुळे आणि अति आत्मविश्वासामुळेच भाजपला त्यांचा मित्रपक्ष सोडून जात आहेत अशी टीका काल सोनिया गांधींनी काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत केली। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सोनिया गांधी यांनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या। महाराष्ट्रात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आल्यानंतर दिल्लीतही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला। तर राज्यातही मुंबईत तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत मिठाई वाटत आनंदोत्सवात सहभाग घेतला।
उपक्रमाअंतर्गत बेस्टनं महिलांसाठी आता तेजस्विनी बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि कालपासून पहिली बस ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते एनसीपीए दरम्यान चालवण्यात आली. या बसगाड्या मिडी बसगाड्या आहेत. 6 बस या सेवेत आल्या असल्याची माहिती बेस्टकडून देण्यात आली आहे. 1 डिसेंबरपासून तुमच्या मोबाईलचं बिल वाढू शकतं, कारण मोबाईल कंपन्यांनी त्यांच्या सिम कार्डच्या दरात वाढ करण्याच्या निर्णयात हस्तक्षेप करायला नियामक मंडळानं नकार दिला आणि त्यामुळे खासगी कंपन्यांना दरवाढीची मुभा मिळू शकते. तोट्यात सुरू असलेली सरकारी विमान कंपनी एअर इंडियाचं खासगीकरण झालं नाही तरी कंपनी बंद करावी लागेल आणि अशी माहिती केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी काल राज्यसभेत दिली आहे. व्हॉट्सअपसारख्या मेसेजिंग व्यासपीठावर नागरिकांची गोपनीयता आणि सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध आहे आणि अजून कुणाची गुप्तहेरीच्या मुद्द्यावर तक्रार आली नसल्याचं काल केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी संसदेत सांगितलं.